संशयाच्या दृष्टिकोनातून पाहणं ही संजय राजाराम राऊतची आता जुनी सवय झालेली आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून उगाच आपल्या अकलेचे तारे आज सकाळी फोडत होते। आता ह्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक आयोगाने वागावं असं ह्यांची इच्छा। म्हणजे निवडणूक आयोगाने एवढे टक्के का दिले, एवढंच मतदान का दाखवलं। आता स्वतःने एका साधी सरपंचांची निवडणूक लढवली नाही, मतदार कसे वागतात, किती वाजता सकाळी मतदानासाठी निघतात, ह्याला ज्याला ठाण पत्ता नाही, कारण का आयुष्यात छोटी कुठलीच निवडणूक लढवलेली नाही आणि हा निवडणूक आयोगाला सल्ले देतोय ते एवढ्या उशिरा निवडणूक आयोगाचा रिपोर्ट का आला, हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार या संजय राजाराम राऊतला आहे का। मग आम्ही हा प्रश्न विचारायचा का की महाविकास आघाडीच्या काळात जो दिशा सालियांचा खून झाला तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा महाविकास आघाडीच्या काळात योग्य वेळी का आला नाही, आतापर्यंत तो कोणाच्या हातात का नाहीये। मग प्रत्येक गोष्टीवर अगर संशय घ्यायचा असेल तर मग दिशा सालियांच्या पण फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आपण प्रश्न विचारला पाहिजे। म्हणून उगाच अकलेचे ताळे फोडू नको। निवडणूक कशी लढवली जाते, मतदानाचे आकडे किंवा मतदान कसं मोजलं जातं हे कधीतरी आपण शिकून घेतलं पाहिजे आणि मगच डोकं फोड केला पाहिजे। दुसरा विषय असा आहे की फडणवीस साहेबांना नावं आणि फुसकाबार बोलण्याचा अधिकार हा या चायनीज फटाक्याला आहे का। स्वतः चायनीज मॉडेल फटाक्यांसारखा फुटायचं बंद झालेला आहे। वाद पेटवायची कुठून आणि रॉकेट सुटणार कुठून, हा फार मोठा प्रश्नचिन्ह संजय राजाराम राऊत बघितल्यानंतर वाटतो। म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांना नावं ठेवण्याच्या नादात तू पडू नकोस। पण जो विषय काल फडणवीस साहेबांनी सांगितला ते हेच सिद्ध करतं की उद्धव ठाकरे हा किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे। म्हणजे एका तोंडाने सांगायचं की मला शिवसेनेला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री बनवायला जात होते तेव्हा मग देवेंद्र फडणवीस साहेबांना ऑफर द्यायची की बाबा तुम्ही मुख्यमंत्री बना, मी तुम्हाला समर्थन देतो। म्हणजे उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांवर किती प्रेम आहे, हा माणूस किती स्वार्थी आहे, किती नीच आहे, ह्याचं उत्तम उदाहरण किंवा ह्याचा उद्धव ठाकरेचा खरा चेहरा हा काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा महाराष्ट्राला दाखवला। ह्याला शिवसैनिकांमध्ये, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा बाळासाहेबांच्या विचारांची काही लेणं देणं नाही। फक्त मला माझ्या स्वार्थ पूर्ण करू शकलो नाही, मी माझ्या घरातल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवू शकलो नाही, म्हणून देवेंद्र फडणवीसजी तुम्ही बनून जा। हा जो काय घाणेरड्या वृत्तीचा माणूस, हा जो उद्धव ठाकरे ज्याला म्हणतात, त्याचा खरा चेहरा परत एकदा आमच्या फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासमोर आणलेला आहे। धन्यवाद।